मोबाईल, वायरलेस किंवा रेडिओ नव्हते, तरीही शिवरायांच्या किल्ल्यांवर बातमी काही मिनिटांत कशी पोहोचत होती? धुराचे संकेत खरंच वापरले जात होते का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात संदेश वहनासाठी अनेक हुशार पद्धती वापरल्या जात होत्या. डोंगर माथ्यावरील किल्ल्यांमध्ये धूर, अग्नी, रणशिंग, नगारे आणि धावते दूत यांचा परिस्थितीनुसार उपयोग केला जात असे. दिवसा धुराचे संकेत आणि रात्री अग्नीचे संकेत काही ठिकाणी इशारा देण्यासाठी वापरले जात असत, अशी ऐतिहासिक नोंदी आणि परंपरागत उल्लेख आढळतात. मात्र प्रत्येक संदेश फक्त धुरातूनच पाठवला जात असे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. शिवरायांचे गड हे एकमेकांशी रणनीतीपूर्वक जोडलेले होते आणि त्यामुळे संकटाची माहिती वेगाने पोहोचवणे शक्य होत असे. हाच स्वराज्याच्या यशामागील एक महत्त्वाचा गुपित होता. असेच शिवकालातील दुर्मिळ आणि सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या शौर्यगाथा भारताची स्वराज्य ते स्वातंत्र्य या चॅनलला सबस्क्राईब करा.